हॅलो. हॅलो. हा, येतोय आवाज? हो सर, तन्वी पण 2 मिनिटात जॉईन करते म्हणाली. होय काय? हा. बरं, ठीक आहे. तरी पण आपण सुरू करू. हो हो, चालेल. आता बघा, आपण कॅपिटल बजेटिंग स्टार्ट केलंय. कॅपिटल बजेटिंग मध्ये आपण नेमकं काय बघतो, म्हणजे जेव्हा एखादी कंपनी लिमिटेड एखादा नवीन प्रोजेक्ट सुरू करते किंवा त्या कंपनीला एखादं नवीन मशीन परचेस करायचं आहे, ओके, ज्याची कॉस्ट हेवी आहे, तर असे प्रोजेक्ट किंवा मशीन मार्केटमध्ये त्याच्यासाठी जे ऑप्शन्स आहेत, म्हणजे प्रोजेक्ट 1, प्रोजेक्ट 2, प्रोजेक्ट 3, तर नेमकं कोणतं प्रोजेक्ट आपण सिलेक्ट करायचं, त्याच्यासाठी हे कॅपिटल बजेटिंग टेक्निक जे आहे ते मॅनेजमेंटला हेल्प करतं. आता या टेक्निकमध्ये आपल्याला काय बघायचं नेमकं, तर एकूण 3 क्रायटेरिया आहेत. पहिला आहे सर, कशासाठी हेल्प करतं जरा परत सांगणार का? म्हणजे कॅपिटल ते बजेटिंग. मशीन वगैरे घ्यायला हेल्प हा करतं का? हा, म्हणजे आता मशीन आपण आता घेणार आहोत ज्याची कॉस्ट एक हा 10-20 लाख रुपये आहे. हा 20 lakhs हेवी कॉस्ट आहे. हा, मग अशा मशीन मध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करताना मार्केटमध्ये 3 त्याला ऑप्शन आहेत, म्हणजे वेगवेगळ्या कंपन्यांचे मशीन्स मार्केटला उपलब्ध आहेत. हा. म्हणजे त्या मशीनची कॉस्ट सेम आहे, म्हणजे किमती सेम आहे. मग पण पण हा. मग नेमकं कोणतं आपण चूज करायचं, ते त्याचा डिसिजन घेण्यासाठी हे 3 क्रायटेरिया आहेत या त्याच्यामध्ये कॅपिटल बजेटिंग टेक्निकमध्ये. ओके. मग ते 3 क्रायटेरिया त्याला अप्लाय केले की आपल्याला त्याचं कन्क्ल्युजन मिळतं की कोणतं प्रोजेक्ट किंवा कोणतं मशीन प्रॉफिटेबल आहे. ओके. आता पहिला क्रायटेरिया कोणता आहे? पेबॅक मेथड. एक मिनिट. हा, हॅलो. हॅलो. हा, जॉईन कर की. हा, पहिला क्रायटेरिया सर, कोणता मी आहे? तिन्ही मेथडने एकच सम सॉल्व करायला लागतं का वेगवेगळं? आता ते मोस्टली 3 पैकी 2 तरी किंवा दोन्ही तिन्ही पण विचारू शकतात, मोठा सम असेल तर. ओ- ओके ओके. हा, तर पेबॅक मेथड, त्यानंतरची दुसरी मेथड आहे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट मेथड, आणि तिसरी मेथड आहे नेट प्रेझेंट व्हॅल्यू मेथड. ओके. नेट प्रेझेंट का सर? हा, नेट प्रेझेंट व्हॅल्यू मेथड. ही दुसरी आहे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट मेथड. ओके, लिहून घेतलं? हो सर, झालं. त्याच्या आधी लिहून घेतलंस का बघ, कॅपिटल बजेटिंग helps to select
the project एक मिनिट सर. हेल्प्स टू. capital budgeting helps हाँ. to select the project प्रोजेक्ट. which are available in market or to select the machine और का सर. or मार्केट और to select the machine हाँ. from the various alternatives available in open market फ्रॉम द वेरियस alternatives available in open market full point according to खाली घे तन्वी लिहून घे हाँ सर. एक अर्धा पेज सोड according to this under this technique the following three criteria are applied. The following three criteria are applied to select the project or machine. Number one, payback method. Number one, payback method. Number two, return on investment method. Number three, net present value method. Okay. लक्षात आलं येते ऐकायला हो सर. आता पहिलं मेथड बघू आपण पेबॅक मेथड आता या टायटल वरूनच लक्षात येईल कंपनी आता ही पे लिमिटेड कंपनी आहे हा यांना काय करायचंय
ऑप्शन्स जे आहेत म्हणजे मार्केटमध्ये 1, 2, 3 तीन ऑप्शन्स आहेत. तीन कंपन्यांच्या वेगवेगळ्या मशीन्स आहेत. त्याची कॉस्ट सेम आहे म्हणजे सिमिलर आहे 20 lakhs. ओके. आता या मशीन सिलेक्ट करताना यातला कोणतं सिलेक्ट करायचं आपल्याला, तर त्या मशीन मधून जे आपल्याला रिटर्न मिळेल, रिटर्न किंवा ज्याला आपण अर्निंग म्हणू. ओके. त्या मशीन मधून मिळणारं अर्निंग्स आणि त्या अर्निंग मधून किती पुढं पिरियड मध्ये, किती वर्षामध्ये आपण इन्व्हेस्ट केलेली अमाऊंट आपल्याला किती वर्षामध्ये रिकव्हर होईल. कळतंय का? हो किती सर. वर्षामध्ये आपल्याला रिकव्हर होईल, तो जो टोटल पिरियड येईल, इयर येईल, दॅट इज पेबॅक पिरियड. कळलं? आता फॉर एक्झाम्पल समजा या मशीन आहे, त्याचं अॅन्युअल अर्निंग आहे, अॅन्युअल अर्निंग्स किती आहे, सपोज एक 4 लाख आहे. कळलं? मग मशीन ए, आता नंबर 1चं मशीन आपण आहे, अॅन्युअल अर्निंग त्याचं 4 लाख रुपये आहे. तर 20 लाख रुपये रिकव्हर व्हायला किती पिरियड लागेल? 5 years. कळलं? मी काय केलं, 20 lakhs ला डिवाइड बाय 4 lakhs. कळतंय का? हॅलो. तसं आता मशीन बी किंवा मशीन सेकंड नंबर, त्याचं अॅन्युअल अर्निंग आहे 6 lakhs. मग त्याला किती पिरियड लागेल? सो 20 lakhs डिवाइड बाय 6 म्हणजे 3.33 years. कळतंय? सर समृद्धीचं बंद झालंय. पण तुला लक्षात आलं का बघ? हॅलो. हो हो. मी काय म्हणतो, पहिला पॉइंट, पहिला मशीन मधनं अॅन्युअल अर्निंग आहे 4 लाख. हा. तर 5 वर्षामध्ये हे 20 लाख रुपये आपल्याला रिकव्हर होते, बरोबर? जर दुसऱ्या मार्केटमध्ये जे दुसरं ऑप्शन आहे त्याचं अॅन्युअल अर्निंग किती आहे, सपोज 6 lakhs आहे, तर 20 लाख रुपये रिकव्हर व्हायला किती पिरियड लागेल? 3.33 years. कळलं? कळतंय का? हॅलो. समजा आता मशीन थर्ड नंबर, याचा अॅन्युअल अर्निंग किती आहे, समजा 5,50,000 आहे, तर त्याला किती लागेल पिरियड? म्हणजे 20 lakhs डिवाइडेड बाय 5,50,000, 3.6 years. कळलं? हॅलो. लक्षात आलं का? म्हणजे मशीन नंबर 1 घेतलं तर ते तुला ती अमाऊंट मिळायला 5 वर्ष लागतील. सेकंड नंबरचा घेतला तर 3.33 years पिरियड लागेल आणि थर्ड नंबरला 3.6 लागेल.
मग यातलं कोणतं मशीन आपण सिलेक्ट करू? हॅलो, याचा मेन पॉइंट काय आहे? The machine is selected on the basis which gives its cost early or which pays back early. कळते का? मग सेकंड येईल ना सर? हा, म्हणजे आपण काय करणार आहोत? सेकंड मशीनला प्रेफर करणार आहोत. कळतंय? सेकंड मशीनला प्रिफर करणार आहोत का? कारण या तिन्ही मध्ये याचा मशीन सेकंड मशीनचा जो पेबॅक पिरियड आहे तो लोएस्ट आहे. इज इट क्लिअर? म्हणजे आपण ते कसं काढलं? म्हणजे पेबॅक पिरियड इज इक्वल टू कॉस्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट divided by annual cash inflow किंवा annual earnings. कळलं? हॅलो, लिहून घे. कळलं का? तन्वी, हो सर. हा लिहून घे. पेबॅक पिरियड under this method the machine or project is selected on the basis which gives its cost of investment which gives its cost of investment early from the earnings therefrom. From the earnings ओके. कळलं? दिलं? सर फॉर्म्युला काय आहे याचा? काय म्हणले? फॉर्म्युला काय आहे? हा, फॉर्म्युला सांगतो. पेबॅक पिरियड इज इक्वल टू कॉस्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट divided by annual cash inflow. कळलं? आणि आता हे लिहिलंत का? The machine or project is selected on the basis which gives its cost of investment early from सर the earnings. फॉर्म्युला परत सांगताय? Payback period is equal to हा सर. cost of investment
divided by annual earnings. ओके, तिथं खाली हा खाली कंटिन्यू कर त्याला. assume that the annual earnings are constant throughout the life of the project or machine. इथं हे अजम्पशन केलंय आपण. काय केलंय की अन्युअल Life अर्निंग of- जे आपण थ्रूआउट द लाईफ ऑफ काय सर? throughout the life of the project or machine. ओके, हो सर. म्हणजे आपण अज्युम काय केलं की आता हे एक्झाम्पल मध्ये घेतलं. आता हे मशीन 1 त्याची कॉस्ट 20 लाख रुपये आहे आणि त्याचं अॅन्युअल अर्निंग किती आहे 4 लाख आहे. म्हणजे त्या मशीनचं पूर्ण लाईफ एंडिंग पर्यंत पर इयरला तुला 4 लॅक्स मिळतील. किंवा सेकंड केसमध्ये अॅन्युअल अर्निंग आपण 6 लॅक्स घेतलं. कळतंय का? हो तर सर. हे जे अर्निंग्स आहेत ते कॉन्स्टंट आहेत असं या म्हणजे या ह्याच्यामध्ये आपण अज्युम केलंय. आलं लक्षात? हो सर. हा, हे डिलीट करू. हो, लिहिलं मी. आता याच्यातला पुढचा पार्ट, समजा हे जे तुझे अॅन्युअल अर्निंग्स आहेत जर ते कॉन्स्टंट नसतील, फॉर एक्झाम्पल आता मशीन ए ज्याची कॉस्ट आहे समजा 10 लाख. ओके, मग इयर वन मध्ये त्या मशीन ए पासून अर्निंग्स किती मिळेल? सपोज 2 लाख. सेकंड इयरला 2,40,000. थर्ड इयरला 3,50,000. फोर्थ इयरला 4,50,000. फिफ्थ इयरला सपोज 5,20,000. सर, ही वाढत जाणारेच अमाऊंट असते का वर खाली होऊ असं शकतं? काय नाही, कमी जास्त पण असू शकतं. ओके. आता मी दुसरं घेतो मशीन बी. हा, त्याची अर्निंग इयर 1 ला समज 2,50. सेकंड इयरला 2,30 कमी झालं. थर्ड इयरला 2,60. फोर्थ इयरला 3,50,000 आणि लास्ट इयरला 4,80,000. कळलं? आता आपण हे 2 ऑप्शन घेतले. हा, कळतंय ना? हो सर. आता इथं अर्निंग्स काही कॉन्स्टंट नाहीयेत, म्हणजे आपल्याला तो फॉर्म्युला काही वापरता येणार नाही. तो मगाशी मी आपण म्हटलं ते म्हणजे कॉस्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट अपॉन अॅन्युअल कॅश इनफ्लो, हा फॉर्म्युला आपल्याला इथं यूज करता येणार
नाही. मग आता इथं आपण काय करणार बघा. आता मी इथं क्युम्युलेटिव्ह अर्निंग्स काढणार. क्युम्युलेटिव्ह अर्निंग पहिले किती आहे 2 लाख. दुसरं किती आहे 240. म्हणजे किती झालं ते टोटल 4,40,000. कळलं ना. 2 लाख प्लस 240 440 440 प्लस 350 किती झाले 790. कळलं. हो आणि सर. 790 प्लस 450 म्हणजे किती होणार 10 लाखाच्या पुढे गेलं. एक क्रॉस 10 lakhs बरोबर. हो. म्हणजे इथंच थांबलो मी आता बर मी आता पुढचं प्रोसेस करूया आपण. म्हणजे आता इथं कसं येणार बघा. म्हणजे इथं 3 year पर्यंत किती झाली तुझी कॉस्ट 7,90,000 बरोबर. म्हणजे 3 years प्लस आता रिक्वायर्ड अमाऊंट अजून किती आहे 10 लाखाला. मशीनची कॉस्ट किती आहे 10 लाख आहे. म्हणजे यातले 7,90,000 म्हणजे किती राहिले अजून 2,10,000 राहिले का. हो सर. म्हणजे 2,10,000 रिक्वायर्ड अमाऊंट डिवायडेड बाय 4th इयरला किती आहे 450 मल्टिप्लाइड बाय 12 काय मंथ्स. म्हणजे आता काय कळलं का तुला लक्षात आलं का. आपण 3 वर्षापर्यंत 7,90,000 रुपये राहिलेली मिळवले. अमाऊंट पे करतो ना आता. 7,90,000 रुपये आपण 3 वर्षात मिळवले. हा. आपल्याला अजून 2,10,000 रुपये फक्त पाहिजे. हो. 4th इयरला 450 मिळाले. म्हणजे 10 हा. लाख व्हायला 450 काय नको आहेत आपल्याला. त्यातले 2,10,000 पाहिजे. हो. म्हणजे 4,50,000 हे 12 महिन्यांकरतायत. कळलं. तर 2,10,000 ला किती महिने लागतील मिळवायला हे आता बघा. म्हणजे 2,10,000 डिवायडेड बाय 4,50,000 मल्टिप्लाइड बाय 12 किती आला 5.6. म्हणजे 3 years and 5.6 months. कळलं. हा आला या मशीन 1चा पेबॅक पिरियड. म्हणजे कळलं. 2,10 ही अमाऊंट 5.6 मंथ्स मध्ये येणार असं. करेक्ट करेक्ट. ओके. ओके 5.6 म्हणजे जवळजवळ 6 months. आलं लक्षात. हो आता सर कळालं. आता आपण हे मशीन बघा. इथे किती आहे 250 त्यानंतर 230 म्हणजे किती होणार 480 त्यानंतर 260 म्हणजे किती झाले 4 2 6 8 7 14 7,40,000. कळलं. बरोबर ना. हो. आता हे पुढचं पण जास्त होतंय 10च्या वर जातंय. म्हणजे 10च्या वर जाते. मग आता इथं कॅल्क्युलेशन परत ते आलं बघा. म्हणजे आता इथं कसं होणार 7 लाख म्हणजे 3 years प्लस आता इथं रिक्वायर्ड अमाऊंट तुला किती आहे 740 म्हणजे 260 बरोबर. डिवायडेड बाय 4th इयरला किती अमाऊंट आहे 350
इंटू 12. कळलं? हो सर. आता इथे किती येईल बघा, म्हणजे 2,60,000 डिवायडेड बाय 3,50,000 इंटू 12, म्हणजे किती झालं? 8.9. म्हणजे म्हणजे 9 मंथ्स जवळपास. 3 years and 9 months. कळलं? हो सर. मग ते त्याच्या पुढची जी अमाऊंट आहे ती नाही घ्यायची ना? नाही, काय गरज नाही ना. आपल्याला आपला मेन एम काय आहे, आपलं जी कॉस्ट आहे ती रिकव्हर व्हायला पाहिजे. ओके. कळलं? हो. मग आता या केसमध्ये तू कोणतं मशीन चूज करशील? पहिल्या मशीनचा पेबॅक पिरियड आला 3 year and 5.6 months, आणि याचा आहे 3 year and 9 months. मग फर्स्ट वाला चूज करणार. करेक्ट. नंबर 1. वाय? बिकॉज इट गिव्स द कॉस्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट लवकर. अर्ली. आलं लक्षात? हो सर, कळालं. करेक्ट. म्हणजे ज्या वेळेला अर्निंग्स वेगवेगळे असतील त्यावेळेला असं क्युम्युलेटिव्ह पद्धतीनं ते वर्कआउट करायचं, नियरेस्ट टू कॉस्ट जायचंय, कॉस्ट कव्हर क्रॉस करून पुढे जायचं नाही, कॉस्ट अमाऊंट. आणि मग हा, म्हणजे अलीकडचेच हे करून त्याच्या पुढचं असं करायचं. आपण रिक्वायर्ड अमाऊंटला डिवायडेड बाय नेक्स्ट इयरचं इन्कम, नेक्स्ट इयरचं जे काय इन्कम आलं ते इंटू 12. कळलं? ओके. हो सर, कळालं. येस. लिहून घे खाली. वेन द काय अॅन्युअल, लिहू सर? खाली लिहून घे पॅरेग्राफ. हा. When the annual earnings varies every year, म्हणजे डिफरंट, वेगवेगळे आहेत, varies every year then cumulative earnings are to be taken. देन Cumulative earnings, सर स्पेलिंग सांगताय, वर्ड नाही कळालं. then cumulative, CUMULATIVE, cumulative earnings are taken to the nearest cost of investment. कळलं? नियरेस्ट Nearest cost of investment. हा सर. And then अँड देन the payback period is calculated as under. नाही कळालं सर. And then हा. THEN, then हा. payback period is calculated as under. कॅल्क्युलेट. कळलं? हा सर. मग इथं आता असं करूया, आपण खाली घे. हा. एक्स इयर घेऊ का? टोटल इयर्स
total years to which nearest to the cost of investment is recovered. कळलं ना? म्हणजे सर फॉर्म्युला लिहू का आता हे लिहू? आता वर्डिंग मध्ये सांगायला लागलो, फॉर्म्युला तयार करतोय. मी फॉर्म्युला लिहिला. काय लिहिलास? हा, टोटल इयर्स इज इक्वल टू टोटल इयर्स नाही म्हणता येणार ग. टोटल इयर नाही, टोटल इयर्स म्हणजे इयर्स अप टू द नियरेस्ट कॉस्ट ऑफ Nearest. इन्व्हेस्टमेंट रिकवर्ड. ओके, एक मिनिट मी ते वर्ड मध्येच लिहिते. टोटल इयर्स अप टू टोटल इयर्स अप टू अप टू नियरेस्ट नियरेस्ट इन्व्हेस्टमेंट रिकवर्ड. इन्व्हेस्टमेंट कॉस्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट रिकवर्ड. कळलं? प्लस नियरेस्ट कॉस्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट रिक्वायर का रिकवर? रिकवर्ड. रिकवर्ड. ओके. प्लस प्लस the required amount रिक्वायर्ड अमाउंट to cover full cost of investment त्याला divided by डिवाइडेड बाय annual earnings in the next preceding year. इन द नेक्स्ट Preceding year. Preceding म्हणजे पुढील. PRECEDING. PRA PRE. A नाही. E. PRE CEDING. Preceding year. D Annual earnings in the next preceding year प्रेसिडेंट ईयर. हाँ, multiplied by 12 months. Okay. मल्टीप्लाई बाय 12 months. 12 months. आलं लक्षात? हो सर. येस. आता याच्यावरचं एक्झाम्पल काय असतील तर आपण उद्या कंटिन्यू करू. हो चालेल. आता वेळ पण संपत आला. लेस दॅन 1 मिनिट. उद्या मग याच टायमिंगला करूयात सर. उद्या ठरवू ना आपण 6:30च्या दरम्यान. चालेल चालेल चालेल. ओके. ओके. येस.